ढॅन टॅन. मुलांनो थोडं बाजूला सरका. आपल्या वर्गात यायलेत पापड तोडे पैलवान. अरे इतके पापड तोडे पैलवान आहेत नुसतं फुकलं की उडून जातील. म्हणजे काय? त्यांचं काय कमी आहे? बरोबर आहे, बरोबर आहे, वजन कमी आहे. अरे तेच आज पाहायचं आपल्याला. पान नंबर 60 वर वजन करूया. आणि जे कधी काही खात नाही, आई बाबांचं सांगितलेलं ऐकत नाही, ते बघा पापड तोडे पैलवान असतंय. म्हणून तुम्ही घरी सांगितलेलं ऐका, घरी सगळ्या भाज्या खा, वेळच्या वेळी जेवण करा, रडू नका, तर तुमचं वजन वाढल. मग आता इथून पुढे तुम्ही सगळेजण वजन वाढवणार ना? बघा बरं, मग आता अभ्यासाकडे वळूया. आता इथं काय दिलंय तर वस्तूंच्या पुढील जोडीमधील जड वस्तूखालील चौकट रंगव म्हणलंय. मग आता तुम्हीच सांगा बरं, हे काय? मोराचं पीस. हे काय? चेंडू. मग दोघांमधलं जड कोण? बरोबर आहे काय? अरे बापरे. अरे गण्या, हे मोराचं पीस आणि चेंडू ह्याच्यामधला बघा, गण्या म्हणायला मोराचं पीस जड आहे. बरोबर आहे का त्याचं उत्तर? मग दोघांपैकी जड काय? म्हणून या चेंडू खालील चौकट रंगवायचं. बहुतेक त्याला प्रश्न समजला नसेल म्हणून त्याचं उत्तर चुकलं, त्याला कोणी हसू नका. बघा आता पुढचा प्रश्न. पुढील वस्तू खालील हलक्या वस्तू खालील चौकट रंगव. आता इथं काय दिले सांगा बरं? हे चावीचा झुपका आणि इकडं काय आहे? फुगा. मग या दोन्ही पैकी हलकं कोण आहे? चावी नाही का? नक्की फुगाच आहे ना? हा करेक्ट आहे. नाहीतर पेन सर इथं इथं करायलेत म्हणून तुम्ही म्हणताल चावी चावी. आज चुकलं उत्तर. मग फुगाच उत्तर बरोबर आहे. म्हणून फुग्या खालची चौकट रंगवायचं. बघा बरं आता इथं काय आहे? हे चिंटू आणि बिट्टू हे दोन कोल्हे रात्रीच्या वेळी गुराळाजवळ चालले होते. तिथे त्यांना एक गुळाची ढेप सापडली. दोघांनाही खूप आनंद झाला. मला गुळ फार आवडला, मी वाटणी करणार. नाही नाही, मी मोठा आहे, मी बरोबर वाटणी करणार. दोघं जण भांडायला लागले. भोलू अस्वल त्यांचे भांडण पाहत होते. ते त्यांना मदत करायला आले. अरे आपापसात भांडू नका रे, मी दोघांनाही सारखा गुळ वाटून देतो. हे दोघंही म्हणले चिंटू आणि बिट्टू. ते कसं? भोलू अस्वल त्यांच्या मदतीसाठी एक वस्तू घेऊन आले होते बरं का. सारखी वाटणी करण्यासाठी भोलूने काय आणले असेल बरे? काय आणलं असेल? तिला वाटणी करायला बंदूक आणली असेल का? दोन्हीपैकी का असं कोल्याला गोळी मारायची आणि ते गुळाचं ढेप देऊन टाकायची दुसऱ्याला. बंदूक आणली का? नाही. मग त्यानं काय आणलं? एकदम बरोबर आहे. भाजीवाला भाजीचे वजन कशाच्या सहाय्याने करतो तर वजन काटा. अगदी बरोबर आहे. मग ह्या भोलू अस्वलानं वजन काटा आणला आणि बरोबर इकडं अर्धा गुळ आणि तिकडं अर्धा गुळ टाकला आणि दोघांना समान वाटला. समजलं? खालील तराजू पहा. प्रत्येक तराजूमधील जड आणि हलकी वस्तू सांगा. आता बघा इथं काहीतरी ठेवलंय कांदा आणि इथं ठेवलं मोठा भोपळा. मग मला सांगा ह्याच्यामध्ये कुणाचं वजन जास्त आहे? एकदम बरोबर आहे, भोपळ्याचं. तसंच आता इथं ठेवलेत एक पुस्तक आणि इथं ठेवलेत गोट्या. आता ह्याच्यात कुणाचं वजन जास्त आहे? एकदम बरोबर आहे, दोघांचं वजन सेम टू सेम आहे. पुढे बघा. किराणा दुकानात जाऊन विविध वस्तूंचे वजन कसे करतात ते तुम्ही बघा. वस्तूंचे वजन करण्यासाठी वापरले जाणारे तराजूचे विविध प्रकार पण तिथं किराणा दुकानात बघा. आता असे हे तराजू जे फक्त तुम्हाला बाजारात दिसतील, आठवडी बाजारात. दुकानात असं कोणी घेऊन बसतच नाही. असा एक तराजू असतो, असा एक असतो, डिजिटल असतो. पूर्वीच्या काळी वस्तूचे वजन मोजण्यासाठी कोणते मापे वापरली जात होती माहिती आहे तुम्हाला? अशाच प्रकारचा वजन काटा सुद्धा पूर्वीच्या काळी असायचा. आजचा शिकवलेला भाग समजला का मुलांनो? मग थँक्यू.